साडी रियूज प्रोजेक्टमधली ही आपली 12वी साडी, धोती पॅन्ट आणि वरती टॉप बनवलेला आहे. साडी बघा काहीतरी अशी होती. पदर त्याचा पीच कलरचा होता आणि पूर्ण साडी येलो कलरची होती. ब्लॅक कलरचा बॉर्डर. आधी गळा जॉईंट करून घेतला पिन्स लावून. नंतर गळा कट करून छोटे छोटे कट्स लावून घेतले. नंतर पलटी करून परत पाव इंचाची शिलाई मारून घेतली. हा झाला पुढचा गळा. मागचा गळा पण सेम असाच करायचा आहे. अस्तर जो आहे खाली पन्नाच्या इथे 2 फोल्ड करून शिलाई मारून घ्यायची आहे आणि पूर्ण जो अस्तर आहे चारी बाजूंनी जॉईंट करून घ्यायचं आहे साडीच्या कापडाला. नंतर एक्स्ट्राचा जो कापड आहे तो कट करून घ्यायचा आहे. हा पुढचा जो भाग आहे टॉपचा तो झाला. मागचा पण सेम असाच करायचा आहे. मागचा बघा असा आहे गळा. तो कट करून नंतर पूर्ण केल्यावरती असा दिसेल. दोन्ही जी पुढची आणि मागची जी भाग आहेत टॉपचे दोन्ही शोल्डर जॉईंट करून घ्यायचे आहे. मी फक्त पुढचाच साईड दाखवलेलं आहे. मागचं पण सेम तसंच करायचं आहे. दोन्ही शिलाई जो शोल्डर आहे दोन्ही जॉईंट करून घ्यायचं आहे. बाह्या ज्या आहेत त्या खाली 2 फोल्ड करून शिलाई मारून घ्यायची आहे दोन्ही बाह्या. नंतर बाह्या लावून घ्यायच्यात. इथे बाही लावून झालेली आपली. आता आपण टॉपची जी फिटिंग आहे साईड फिटिंग ती बघूया. त्यासाठी आपण जेवढेही मार्जिन सोडलेलं असतो ना त्या मार्जिनवरतीच आपल्याला शिलाई मारत यायचं आहे खालपर्यंत. जिथपर्यंत आपली जी साईडची कट आहे ना टॉपची तिथपर्यंतच शिलाई मारत यायचं आहे. नंतर खालून साईड कटसाठी शिलाई मारायला सुरुवात करूया. साईड कटसाठी खालून 2 फोल्ड करून शिलाई मारायला सुरुवात करायची आहे. जिथून पन्ना आहे ना तिथून वरती साईड कटसाठी शिलाई मारायला सुरुवात करायची आहे. तिथपर्यंत मारत यायचं आहे जिथपर्यंत जिथून आपला साईड कट चालू होतो ना तिथपर्यंत यायचं आहे मारत. तिथे थांबायचं आहे. दाब उचलायचं आहे आणि दुसऱ्या साईडला दाब घेऊन तिथेही 2 फोल्ड करून दाब 2-3 वेळा परत फिरवायचं आहे शिलाई आणि खालपर्यंत मारत यायचं आहे. मी एकच साईडची फिटिंग दाखवली, दुसऱ्या साईडची पण तशीच करायची आहे. जर मी सगळं दाखवत बसले तर व्हिडिओ खूप मोठा होणार. साईड फिटिंग आपल्याला इथे झालेली आपली. आता दुसऱ्या साईडलाही शिलाई मारायला सुरुवात करूया. खाली पन्नाच्या इथे 2 फोल्ड करून तिथेही सेम शिलाई मारायचे. 2 फोल्ड करून फिनिशिंग द्यायचं आहे दोन्ही साईडला, पुढच्या फ्रंटला आणि बॅकला टॉपच्या. मी एकच साईड दाखवते, दुसरं साईड पण सेम तसंच करायचं आहे. टॉप पूर्ण झाले. धोती पॅन्टची शिलाई बघूया. हे बघा अस्तरचं कापड मी मेन फॅब्रिकवरती ठेवून पिनने सेट करून घेतलं आहे. शिलाई मारून घ्यायचं आहे. चारी बाजूने अस्तर जॉईंट करून घ्यायचं आहे. अस्तर जॉईंट करून जे एक्स्ट्राचं असं कापड आहे तसं कट करून घ्यायचं आहे. एकच पायाचं मी दाखवते, दुसरं पाय मी बनवून घेतलेलं आहे. आता बघा खालचा जो बॉटम आहे ना तो 2 फोल्ड करून शिलाई मारून घ्यायची आहे. त्यानंतर 4.5 इंचावरती मार्क करायचं आहे. 4.5 इंचांवरती मार्क करून दोन्ही साईडला जिथे आपण दोन्ही आपले पाय जॉईंट होतात ना तिथे 2 फोल्ड करून शिलाई मारत यायचे वरपर्यंत. 4.5 इंचांवरती मार्क केलेलं आहे. खालून 4.5 इंचांपर्यंतच असं 2 फोल्ड करून यायचं आहे. दुसऱ्या साईडला पण सेम तसंच करायचं आहे. 4.5 इंचांवरती जे खून केलेली आहे तिथून सुरुवात करायची आहे शिलाई मारायला. जिथे 4.5 इंचांवरती खून केली होती तिथून वरती जॉईंट करत जायचे. म्हणजे पाय जे आहेत ना दोन्ही कापड जॉईंट करत जायचे. जॉईंट करत शिलाई मारत वरपर्यंत यायचं आहे. जिथे क्रॉच लेंथ आहे ना तिथपर्यंत यायचं आहे. मी एकच पायाचं दाखवते आहे शिलाई, दुसऱ्या पायाचंही सेम तसंच करायचं आहे. डबल शिलाई मारून घ्यायची आहे. सगळ्या साईडला डबल शिलाई मारून घ्यायची आहे. आता इथून आपले प्लेट्स चालू होतील. तिथून प्लेट्स चालू होतील. प्लेट्स कशी द्यायची बघा. जिथे मी कट लावला तिथून सुरुवात करायची प्लेट्स द्यायला. प्लेट्स पूर्ण द्यायची आहे प्लेट. जिथे आपला मधला जो पाय जॉईंट होतो
तिथून 5 इंचांपर्यंत अंतर ठेवायचं आहे, 5 इंच. इथे बघा मी दाखवले, प्लेट्स टाकत चाललेली आहे मी. पूर्ण प्लेट्स एकाच साईडला, दोन म्हणजे इकडे धोतीसाठी 2 साईडला प्लेट्स टाकायच्यात. आता जिथे मी कट लावलं तर माझे प्लेट्स त्या साईडला गेले. आता 5 इंचांवरती थांबायचं आहे. दुसऱ्या साईडलाही सेम, हा एक साईड झाला. आता दुसऱ्या साईडलाही 5 इंचांचं अंतर सोडून प्लेट्सची दिशा आता इकडे घ्यायची. तुम्ही पहिलं बघितलं, प्लेट्सची दिशा तिकडे होती, आता प्लेट्सची दिशा इकडे, म्हणजे ते धोती पॅन्टसारखं रिंकल्स पडतात तिकडे. हा झाला आपला दोन्ही साईडचे जे प्लेट्स टाकून. दुसऱ्या पायाचाही तसंच केलेलं आहे. आता जी क्रॉचची लेंथ आहे ना, क्रॉच ती आपण जॉईंट करून घेऊया दोन्ही पायांचे. थोडंसं कन्फ्यूज करण्यासारखं आहे, पण खूप इझी आहे. तुम्ही आरामात करू शकता. काहीही डाऊट असेल तर मला विचारा, मी सांगेन. परत एकदा आपण बनवूया, परत एकदा धोती क्लिअर जर समजलं नसेल तर. आता मी इथे 4 कापड अशी कापली आहे. 2 साडीचे कापड आहेत आणि 2 अस्तरचे कापड आहेत. वरती जो नेपा असतो ना, जो आपण जॉईंट करणार आहोत, त्यासाठी 4 कापड कापलेले आहेत. आता जो साडीचा कापड आहे ना, ते अस्तरच्या कापडाला सिलाई मारून जॉईंट करून घ्यायचं आहे. त्यानंतर आता बघा, ह्याची मी लांबी आणि रुंदी कशी काढली आहे. रुंदी तर मी जो आपला पॅन्ट आहे ना, तो पॅन्ट ठेवून 2 इंच जास्त सोडलेला आहे, आणि ज्याची लांबी आहे ना, ती लांबी मी 8 इंचांवरती घेतलेला आहे. एक्स्ट्राचा जो कापड आहे तो कट करून घेतलेला आहे, जो साईडला निघतो तो कट करून घेतलेला आहे. पूर्ण एक साईडचंच दाखवते, पण दोन्ही साईडचे तसेच करायचे, कट करून घ्यायचे एक्स्ट्राचा कापड जो आहे तो. त्यानंतर एक कापडावरती जो दुसरा कापड आहे नेपाचा, तो ठेवायचा आहे आणि साईडून सिलाई मारून घ्यायची. नेपा जो धोती पॅन्ट आहे त्याच्यावरती आपण नेपा लावणार आहोत, आणि नेपाचीच सिलाई मी दाखवते आहे. साईडून सिलाई मारून घेतली ना, आता जो आपला एक्स्ट्राचा जो कापड आहे बाहेर निघालेला आहे, तो 2 फोल्ड करून सिलाई मारून घ्यायचं आहे. त्याला दोन्ही साईडला तसंच करायचं आहे. 2 फोल्ड करून आतमध्ये, जेणेकरून त्याची सिलाई परत निघणार नाही. सिलाई मारून फोल्ड करून सिलाई मारून घ्यायची. सॉरी, हा एक साईड झाला. दुसऱ्या साईडचंही सेम तसंच करायचं आहे. 2 फोल्ड करून सिलाई मारून घ्यायची आहे. हा जो सिलाई मी दाखवते तो आपल्या मागच्या साईडला येणार. पुढच्या साईडला जिकडे नाडीपट्टी येणार तिकडे सिलाई वेगळी मारायची आहे. ते मी सांगते कसं मारायचं आहे ते. हा झाला मागचा येणार, तो मागे येणार. आणि आता पुढे नाडीसाठी बघा कसं करायचं आहे. दोन्ही कापड आपण एकत्र ठेवूया. नंतर 5 इंचांवरती आपण सिलाई मारून घेऊया. 1 इंचमध्ये सिलाई मारायचं नाही, 1 इंच असंच सोडायचं आहे. परत खालून सिलाई मारत जायचे. तिथे दाब थांबवायचे, दाब उचलायचे आणि तेवढी जागा रिकामी सोडायची. परत खाली येऊन सिलाई मारत खालपर्यंत यायचं आहे. तिकडे परत सिलाई लॉक करायची आहे, आणि जो सोडला आहे रिकामी ठेवली आहे ना सिलाई, ती तशीच ठेवायची आहे. नंतर असं कापड खोलायचं आहे आणि परत 2 फोल्ड करून सिलाई मारून घ्यायची. ज्याला आधी आपण मारलं सेम तसंच 2 फोल्ड करून सिलाई मारून घ्यायची आहे. हे बघा असं दिसेल, आणि तो मधला जो कापड आपण सोडला होता तो असा दिसेल. वरून 5 इंच फोल्ड करून सिलाई पूर्ण राऊंड मारून घ्यायची आहे. हे फक्त फिनिशिंगसाठी, पुढे धागे बाहेर निघणार नाहीत, कारण साडीच्या कापडाचे धागे भरपूर निघतात बाहेर. पूर्ण राऊंडमध्ये सिलाई मारून घ्यायची 5 इंचांवरती. परत एकदा खाली फोल्ड करायचं आहे आणि परत एकदा सिलाई मारून घ्यायची. आता बघा, जो आपण सोडली होती ना जागा, ती अशी दिसेल. म्हणजे तिथून आपली नाडी जी आहे ती आतमध्ये जाईल. परत एकदा राऊंडमध्ये सिलाई मारून घ्यायची असं फोल्ड करून नाडीपट्टीसाठी. म्हणजे आपला नेपा आणि नाडीपट्टी दोन्ही एकत्रच निघणार. आता नेपा जॉईंट करायला घ्यायचा आहे पॅन्टला. जो खालचा जो पॅन्ट आहे त्याला वरती आपण नेपा लावतो ना, हा नेपा त्याला आता लावायचा आहे. जिथे आपला जॉईंट आलेला आहे ना, पॅन्टचा जॉईंट आणि तो वरचा नेपाचा, तो दोन्ही एकावरती एक असं उलट साईडने ठेवून सिलाई मारत यायची पूर्ण राऊंडमध्ये. हां, ते तसं ठेवून परत सिलाई मारत यायची पूर्ण राऊंडमध्ये.
ही साडी मी माझ्या लग्नामध्ये हल्दीमध्ये नेसलेली होती. तर इतक्या वर्ष ते अशीच राहिलेली आहे आणि काहीतरी करायचं होतं त्याचं म्हणून मी असा ड्रेस बनवला. कसा वाटला तो कमेंट्समध्ये सांगा. परत जो पुढचा मागचा जो जॉईंट आहे दोन्ही पॅन्टचा आणि वरचा नेपाचा तो पण असं एकावर एक ठेवून तर शिलाई मारत पूर्ण करायचं आहे ते शिलाई. शिलाई पूर्ण झाल्यानंतर वरून एक किनारची टीप नाहीतर 5 इंचांची टीप द्यायची प्लेट्स नीट व्यवस्थित बसण्यासाठी पूर्ण राऊंडमध्ये. हा धोती पॅन्ट आणि कुर्ता तुम्हाला कसा वाटला कमेंट्समध्ये सांगा आणि चॅनलला सबस्क्राईब करा. थँक्यू.